पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भजे वज्रेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तङ्गम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्. पवित्र आणि मंगल सकळ मंगळनिधी नाम विठ्ठलाचे आदी. भगवंताचं नाव, भगवंताचं रूप, भगवंताचं गुण ज्याने आत्मसात केले त्यात ते रंगून गेले त्यांना वैष्णव म्हणा बाबा. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया. आणि देवावर माया करायची म्हटलं तर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. भगवंताचं मुख पाहावं. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ज्यांचे कान भगवत कथा श्रवणामध्ये रंगलेले आहेत त्या कानांना धन्यता देतात. अन्नदानाथ महाराज म्हणतात, ज्यांच्या कर्णामध्ये अमृत नाही, ज्यांना ते भाग्य नाही, ते कान म्हणजे उंदराचं बीळ. आणि कथा ऐकायला मिळते, वाचायला मिळते, गायला मिळते. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, आजी श्रवणेंद्रिया पाहाले, जे येतने गीता निधान देखिले. आजी स्वप्नची तुकले साचा सरसे. स्वप्न सत्यात आलं. अहो मंडळी, ज्यांचं जीवन पतित होतं ते पावन झालं, शूद्र होते ते महानतेला प्राप्त झाले. कारण त्यांचं जीवनच हरिमय झालं होतं. हरिवंश पुराण, महाभारत, त्यामध्ये येणारा हरिवंश पर्व, विष्णू पुराण, पद्मपुराण, रामायण, ह्या साऱ्या कथा, ही सारी पुराणं, या कथा पुराणाशिवाय ज्यांना दुसरं काही आवडत नाही, नाही भगवंत त्यांचं जन झालेलं असतो. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, हरी ही किती हरिरथ झाले आहेत ते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे तन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा. हरिवंश पुराण, हरिनामन संकीर्तन, हरिवीन सौजन्यने काय, हरीशिवाय काही जाणत नाही. अहो, निचे कुडीचा उंचा वंद्य होय, हरीचे जो गाय गुणान्वाद. अगदी शूद्राती शूद्र महानतेला प्राप्त होतो. मंडळी, नारद महाराज दासीपुत्र, बालवयामध्ये सत्संग घडला.
गावामध्ये साधू आले. चातुर्मासामध्ये नारदाने त्यांची सेवा केली. साधू संग झाला आणि कालांतराने त्यांची माता गेली. आधारच सुटला. नारद दुःखी झाले. ज्यांचा आधार होता संताचा ते संतही निघून गेले होते. नारदाने ध्यान लावलं. ध्यानामध्ये लक्ष स्थिर होईना. प्रभूची छबी समोर आली. प्रभूचं रूप समोर आलं आणि नारदांना सांगितलं या जन्मामध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये. आणि मग ते नारद म्हणजे विष्णूचे पार्षद बनले. सर्वांचे, वाल्मिकाचे गुरु झाले, व्यासांचे गुरु झाले. आणि या भक्ती मार्गाचा प्रवाह नारद भक्तिसूत्र या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केला. भगवंताचं गुण कसं गावत, संकीर्तन कसं करावं ते सांगतायत. तदर्पिता किलाचारा तद्विस्मरणे परम व्याकुलेती. त्या प्रभू प्रत्यर्थ सर्व व्यवहार. आणि प्रभूचं दर्शन नाही झालं, प्रभूचं स्मरण नाही झालं, संकीर्तन नाही झालं तर कसं जीवन आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. त्यांचं सर्वच काही हरी आहे. आत हरी, बाहेर हरी, सगळीकडे हरी आहे. त्यांना वैकुंठाला जायची काय गरज आहे हो. त्यांना अगोदरच वैकुंठ प्राप्त झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ग्रंथामध्ये लिहितात, मरणाची आईलीकडे मज मिळून गेले पुढे, मरणी आणिकेकडे जातील केवी. वैकुंठ जोडलेलं आहे त्यांना. प्रभू प्राप्त आहे, प्राप्त पुरुष. गोपी प्राप्त होत्या. नारद, सनकादिक, लक्ष्मी आणि भगवंताचं गुण गायला नाही मिळालं. तुकोबाराय सांगतायत, भजनी विक्षेप तेची पै मरण. ते मरण आहे. आणि ते भजन म्हणजे काय हो. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, ते तिचे उत्तम चरण रज वंदिता. सकळही घडले तीर्थाटन, सगळी त्यांना तीर्थ घडली. कारण संत आले आम्हा घरी, गंगा आली आम्हा घरी, संत पाऊले साजरी. अहो संतच तीर्थ आहेत. कथा माहिती आपणाला. रविदास कबीर बाबा, पुंडलिक ही माणसं तीर्थरूप होती. त्यांचं नाव घेतलं तर पुण्य प्राप्त होत आहे. त्यांचं सानिध्य, तीर्थ इच्छा करतात त्यांच्या सानिध्याची. पैठणमध्ये नाथबाबा हरिकथा करायचे आणि हरिकथा चालली, हरिवंश पुराण चाललं, नामसंकीर्तन चाललं, तर त्या कथेमध्ये जगाला पवित्र करणारी गंगा गोदावरी येऊन बसायच्या. आणि गोदावरी स्त्रीवेशामध्ये आल्यानंतर ऐकताना त्यांच्या सर्वांगाचं कान व्हायचं, डोळ्यातून अश्रू गळायचे.
संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणाचा, सत्संगाचा, संतांचा, हरिभक्तांचा महिमा किती म्हणून वर्णन करावा. आणि कथा संपल्यानंतर ती गंगा गोदावरीमध्ये विलीन व्हायची. असं रोजच चालायचं मंडळी. तात्पर्य, त्या हरिभक्ताजवळ सर्व तीर्थ असतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. म्हणून माऊली 12व्या अध्यायामध्ये सांगते, संताचेनी अंग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्त कैसे. त्यांच्या जीवनाला तीर्थ रूपता येते, ते तीर्थरूप बनतात. तीर्थाला पावन करण्यासाठी तीर्थ हिंडतात, पृथ्वीला पावन करण्यासाठी हिंडतात. एवढा त्यांचा महिमा आहे. आणि म्हणून भगवान अर्जुनाचे पाय धायचे. अरे संत चरणाचं तीर्थ काय वर्णन करावं मंडळी. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. सगळी तीर्थे त्याला घडाली. आणि म्हणून माऊली सांगतायत, तो मुक्त कसा आहे. मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. तो तीर्थरूप आहे. त्या तीर्थाला त्यांच्यामुळं तीर्थरूपता येते. तुकोबारायाने अनुष्ठान करावं आणि 13 दिवसांनी इंद्रायणींनी गाथा आणून द्याव्यात. स्वतः इंद्रायणी प्रगट होते. नाथ बाबांचं भागवत गंगेनं आणून द्यावं. पण जी मंडळी आपल्या मनाने वागतात, संत विचाराने जात नाहीत, हरिकथा श्रवण करीत नाहीत, मनोमार्गे गेले, मनाच्या मार्गे जातात. असं केलं तर काय. शिशुपाळ मनाच्या मार्गाने गेला, दुर्योधन मनाच्या मार्गाने गेला, भस्मासुर मनाच्या मार्गाने गेला, तेथेच मुकले. आणि भगवंताच्या कीर्तीमध्ये, भगवंताच्या गुणामध्ये जे रंगले ना, ते धन्य आहेत. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. अशा जीवाना तुकाराम महाराज म्हणतायत, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. त्यांची सेवा घडावी. जे प्रभूच्या मार्गाने गेले ते, नाहीतर मनाच्या मार्गाने गेले त्यांचा सर्वनाश झाला. हो मंडळी, एक ऋषी नारायणाजवळ आले. म्हणाले, नारायण भगवंता, माझं लग्न झालं नाही, लक्ष्मीची थोरली बहीण मला देता काय. नारायण हसले. ऋषीवर तुम्हाला कसे सुचले. ठीक आहे. नारायण म्हणाले, लक्ष्मीची बहीण तुम्हाला दिली आणि लक्ष्मीची बहीण दिल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे ऋषीला सहकार्य करेना. नदीला आंघोळीला जायचं म्हणलं तर ती उकरंड्यावर जाऊन लोळायची. पूजा कर म्हटलं ना तर पूजा करायची नाही. जागरण कर म्हटलं तर झोपायची, आणि झोप म्हटलं तर जागरण करायची. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, कर्णकरी, म्हणजे मनोमार्गाने जाणारी.
ऋषी वैतागला हो. ऋषीने सांगितलं, नारायण काय माझ्या गळ्यात बांधलं? नारायण म्हणले, आता असं खरा नदीला महापूर आलाय, त्यांना सांगा नदीला जाऊ नको म्हणून. ऋषीनं सांगितलं, नदीला सगळ्या स्त्रिया नारळ वाहणार आहे, तू जाऊ नको. म्हणली, मी जाणार. नदीला गेली आणि सांगितलं, खोल पाण्यात जाऊ नको. खोल पाण्यात गेली आणि वाहून गेली. म्हणो मार्गे गेला तो तेथेची मुकला. आणि लक्ष्मी मात्र धन्य झाली हो. हरिपाठी स्तरावला तोची धन्य, पाय धुयाच्या दैवा पात्र झाली. हा भगवन कथेचं वर्णन आहे. आणि हे जे वर्णन आहे ते भगवंताला आवडतं. भगवंत कथा ऐकण्यासाठी जातात. नामदेवाच्या कीर्तनामध्ये भगवंताने उभा राहावं. भानुदासांच्या कीर्तनामध्ये भगवंताने उपस्थित असावी. कीर्तनाचे वाटे बराडी ऐसा लोटे, पावे धावून या घरा, राहे धरून या थारा. देवाला किती आवड आहे म्हणून सांगावं. देवाला इतकी आवड आहे की भक्ताच्या श्री वाहे पादुका. भक्तांच्या पादुका भगवंत मस्तकावर धारण करतात. भगवंत आणि भगवंताची कथा ना, राजा परीक्षितीला सांगितलं, तू कथा श्रवण कर. व्यासाने शुकाचार्यांची योजना केली. संतांच्या विचारांनी परीक्षित राजाने भागवत श्रवण केलं. 7व्या दिवशी मृत्यू होता, पण 5व्या दिवशीच ब्रह्मानंदी लागली टाळी. कोण देहा ते सांभाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी. अशी ब्रह्मानंदी टाळी लागते. कशामध्ये? भगवत कथेमध्ये, पुराण श्रवणामध्ये. अहो, याचा सर्वांचा महिमा वर्णन करायचं म्हटलं तर व्यासादिकांचं जे बोलणं आहे ना, ते अथांग सागरासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की टिटिंबू चाचुवरी मापसुये सागरी, मे नेनता तया परी प्रवर्तयेत, ऐका आकाश गिवसावे. आकाश काखेमध्ये मारण्यासारखा आहे हा प्रकार. पण ज्ञानदेवाला गोडी आहे, संतांना त्याची गोडी आहे. महाराज म्हणतात, नाथ महाराज, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. सगळी गोडी हरिनामामध्ये आहे. सगळ्या संतांना त्याची आवड आहे. किती आवड आहे म्हणून सांगावं. जीवाची आ जीवा प्रेम, भावाची आ भावा. जीवाची आ जीवा प्रेम, भावाची आ भावा. तुझ वाचुनी केशवा आणून आवडे, त्याच्याशिवाय काही आवडत नाही. तोच आवडतो. म्हणून ज्ञानदेवा गोडी, हरनामाची जोडी आणि रामकृष्ण आवडी सर्व काळ.
रोजच रामकृष्ण आवडतो. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवंताचं पवाड, भगवंताचं गुणगान. माऊलीच्या वाणीला बहर येतोय. माऊलींच्या जिभेला हजार जिभा पेटतायत. आणि म्हणून पुढच्या प्रसंगामध्ये सुद्धा माऊली हेच वर्णन, हे सूत्र धरून पुढे जाणार आहेत. तेव्हा आज पुरतं, आता पुरतं इथंच. रामकृष्ण हरी.